ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 286. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. श्री गणेशाय नमः. हे विष्णो, समन्तात ज्वलद्भिः समग्रान ग्रसमानः त्वं लेलीहसे तव उग्राः भासः तेजोभिः समग्रम जगत आपूर्य प्रतपंती. हे विष्णू, सर्व बाजूंनी प्रज्वलित झालेल्या मुखांनी समग्र लोकांना गिळंकृत करून तुम्ही वारंवार जिभल्या चाटीत आहात. तुमच्या उग्र प्रभा संपूर्ण जगताला व्यापून आपल्या प्रखर तेजाने सर्व जगाला तप्त करीत आहेत. आणि येतुलाही आरोगण करिता भुके नाही उणेपण कैसे दीपन असाधारण उदयले यया. जैसा रोगिया ज्वराहुनी उठिला का भणगा दुकाळू पाहला तैसा जिभांचा लळाटू देखिला आवाळुवे चाटिता. तैसे आहाराचे नावे काही तोंडापासून उरलेची नाही कैसी समसमित नवाई भुकेलेपणाची. काय सागराचा घोटू भरावा की पर्वताचा घासू करावा ब्रह्मकटाहो घालावा आघवाची दाढे. आणि येतुलेही म्हणजे इतके सारे आरोगण म्हणजे भोजन वा भक्षण करूनही आपल्या भुकेमध्ये कोठेही उणेपण आल्याचे दिसत नाही. तर आपला दीपन वा जठराग्नी अशा असाधारणपणे उदय पावून प्रदीप्त झाला तरी कसा. ज्याप्रमाणे एखादा रोगी ज्वराहुनी म्हणजे तापातून उठला म्हणजे बरा झाला की त्याला किंवा दुष्काळातून आलेल्या भणगा म्हणजे भिकाऱ्याला ज्याप्रमाणे खाखा सुटते त्याप्रमाणे सर्व जगाचा घास केल्यावर देखील आपल्या लवलवणाऱ्या जिभा ओठ चाटत असल्याचे मला दिसत आहे. तसेच आहार नावाचा जो जो पदार्थ आहे त्यातील एकही पदार्थ तुझ्या तोंडात जाण्यापासून उरला नाही. आपल्या चमचमीत भुकेलेपणाच्या स्थितीची ही कशी नवाई म्हणजे नवलाई व अपूर्वाई आहे. की सागराचा एक घोट करावा की पर्वताचा एक घास करावा अथवा ब्रह्मकटाह म्हणजे हे आघवे व संपूर्ण ब्रह्मांडच दाढेखाली घालावे. दिशा सगळियाची गिळाविया चांदणिया चाटून घ्याविया ऐसे वर्तता आहे साविया लोलुप्य बा तुझे. जैसा भोगी कामू वाढे का इंधने आगीसी हाकाक चढे तैसी खात खाताची तोंडे खाखाथे ठेली. कैसे एकाची केवढे पसरले त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकले जैसे का कवीठ घातले वडवानळी. सगळ्या दिशाच गिळून टाकाव्या अथवा सगळ्या चांदण्या चाटून पुसून घ्याव्या अशी ही तुझी वर्तणूक आणि त्यातील लोलुप्य म्हणजे हाव साविया म्हणजे सहजच दिसत आहे. ज्याप्रमाणे विषयभोग भोगल्याने ते आणखी भोगावेसे वाटून कामभावना वाढते का म्हणजे किंवा आगीमध्ये इंधन टाकल्यावर अग्नी जसा हाकाक चढे म्हणजे आणखीन भडकतो त्याप्रमाणे तुझी सर्व तोंडे खात सुटली असताही तुला खाखा ठेली म्हणजे सुटली आहे. ज्याप्रमाणे वडवानाला कवठ घातले असता ते त्याला पुरत नाही त्याप्रमाणे आपले हे एकच तोंड केवढे पसरले आहे पहा की हे त्रिभुवन त्याच्या जिव्हाग्राला टेकले म्हणजे इतके लहान दिसत आहे. ऐसी अपार वदने आता येतुली कैची त्रिभुवने का आहारून मिळता येणे माने वाढविली सैंघ. आगाहा लोकू बापुडा जाहला वदन ज्वाळा वरपडा जैसी वणवेयाची या वेढा सापडती मृगे. केवळ एका तोंडाची ही अशी गत आहे पण आपल्या विश्वरूपाला अशी अपार व असंख्य वदने आहेत. आता येतुली म्हणजे इतक्या साऱ्या मुखांनी इतकी त्रिभुवने आणावी तरी कोठून अथवा ज्याच्या तेजाचा ताप सहन करणे अशक्य आहे अशा तू सगळ्या तोंडांना आहार मिळणे कठीण असताना तू त्यांचे संघच्या संघ वाढविण्याचे प्रयोजन तरी काय. अरे देवा, ज्याप्रमाणे सोहोकडून वेढा पडलेल्या वणव्यात मृगे म्हणजे हरणे सापडावी त्याप्रमाणे हा बापुडा लोकू म्हणजे हे दिनवाणे जगत
तुझ्या वदनातून निघणाऱ्या व सर्वत्र पसरलेल्या ज्वाळ्यांच्या भडक्यात सापडले आहे. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.